शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला सुरुवात होत आहे। सध्या आपण पुष्पक या रिसॉर्टमध्ये आहोत आणि याच रिसॉर्टला यशवंतराव चव्हाण नगरी असं खरं तर नाव देण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आपण बघतो की मोठी खरं तर बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण बघतो की जेव्हा खरं तर या रिसॉर्टमध्ये एंट्री होते तेव्हाच मोठ्या स्वरूपामधलं यशवंतराव चव्हाण यांचं हे पोस्टर खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मागच्या काही काळामध्ये वाद सुद्धा झाला होता आणि त्याच्यानंतर यशवंतरावांचा चेहरा घेऊन हा पक्ष पुढे जाईल अशा पद्धतीने खरं तर वक्तव्य जे आहे ते पक्षातल्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं। आपण पाहत आहोत हे जे सगळे पोस्टर्स आणि बॅनर्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचे आपल्याला प्रामुख्याने फोटो पाहायला मिळतात। छगन भुजबळ यांची नाराजी होती, ते येतील का नाही याच्याबद्दल शंका उपस्थित केली जात होती, मात्र या अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। आणि आपण पाहत आहोत की सगळ्या आमदारांचे फोटो सुद्धा या बॅनरवरती खरं तर लावण्यात आलेले आहेत। 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन होईल आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला खरं तर खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाणार आहे।